मेन अडचण ती आहे, गायीचा चारा, एवढा गायीचा चारा कुठून आणायचं, काय करायचं, गाय चारायचं नियोजन मेन पहिलं पाहिजे. माझं वय आत्ता 20 चालू आहे. हिरव्या चारावर आपण दूध व्यवसाय करू शकतो का, किंवा फक्त सुक्या चारावर आपण दूध व्यवसाय करू शकतो का? आजारी पडली माणूस म्हणतो की ह्यात परवडत नाही, दुधाला दर नाही, काय नाही. आता कोरोनाच्या काळात जवळजवळ 18 रुपये दर होता. मग तेव्हा तेव्हा फक्त आम्हाला किती महिन्याला काहीच म्हणजे शिल्लक काहीच नव्हतं राहत. तेव्हा शिल्लक काय नव्हतं, तरी पण संयम धरला नाही. गाड्यांची जेव्हा केलं तर आता पण काय झालं नसतं. त्यांना आजारी असो, काय असो, ऊन असो, वारा पाऊस काय असलं तरी इथे यावं लागतं. व्यवसाय केलाच पाहिजे, व्यवसायाशिवाय पर्याय नाही. व्यवसायाशिवाय तर काय होत नाही. आता नोकरी करून तर काय फायदा नाही आता सध्याला. तुम्हाला तुमचे स्वप्न काय पूर्ण करायचं तर व्यवसायच केला पाहिजे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत तरडप सपकाळवाडी या गावामध्ये, आणि जो आपण आज फार्म बघणार आहोत तो आहे एक 20 वर्ष तरुण हा व्यवसाय करत आहे, दूध व्यवसाय करत आहे. त्याचा जो लहानपणापासून त्याच्या वडिलांनी व्यवसाय केलेला होता तो त्याने बघितला, त्यांच्या हाताखाली पण काम केलं, आणि त्याच्यानंतर त्याने हा व्यवसाय करायला सुरुवात केली. आत्ता पावसाळा चालू आहे आणि त्यांनी पावसाळ्यासाठी गायींना जो त्रास होतो मुक्त गोठ्यामध्ये, त्यासाठी शेड देखील बांधलेला आहे. तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल प्रशस्त असं शेड बांधलेला आहे. आणि जो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मुलाखत देण्यासाठी असणार आहे तो असणार आहे संकेत शिंदे, ज्याने हा व्यवसाय आता तो करत आहे. त्याचा ITI कंप्लीट झालेला आहे, पण तो तिकडे जॉब देखील करणार आहे आणि हा व्यवसाय पण करणार आहे. कसा त्याचा प्रवास होता, आता इथून पुढचं काय प्लॅनिंग असणार आहे, याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. माझं नाव संकेत अंकुश शिंदे, राहणार तरडप, तालुका फलटण, जिल्हा सातारा. माझं वय आत्ता 20 चालू आहे. मी आत्ता ITI करून आता मी 12वीला ॲडमिशन घेतलं आहे. बरं. तरी आता अजून तरी या क्षेत्रात आत्ता म्हणजे 2001 पासून वडील काम करतात. 2001 पासून एक गाय होती वडिलांची, तेव्हापासून एका गायवरती एवढ्या 70 गायींचा ओटा केला आहे. बरं. आत्तापर्यंत म्हणजे एवढं शेड होतं आत्तापर्यंत, त्याच्यामध्ये वरती एवढं हळूहळू वाढवत आत्तापर्यंत एवढं शेड मोठं केलं. ज्यावेळेस सुरुवात केली, मला सांग की तुला ज्यावेळेस समजायला लागलं या व्यवसायातील, त्यावेळेस तुझं वय किती होतं, तू कितव्या वयात या व्यवसायात उतरला? तेव्हा माझं वय मी तेव्हा चौथीपासून या क्षेत्रात मी आता आलो आहे. चौथीपासून मला माझा मोठा भाऊ एक मुंबईला असतो आणि एक इथे फलटणला कामाला आहे. चौथीपासून इथं येतो या क्षेत्रात काम करतो मी चौथीपासून. तेव्हापासून जसं थोडं थोडं अनुभव घेत मग आत्तापासून मला सगळं करतो म्हणजे या क्षेत्रातलं. म्हणजे कोणत्या गायला कोणता चारा टाकायचा, काय टाकायचा, कोणत्या वेळी टाकायचा, कोणती गाय आजारी पडली, काय कोणतं औषध पाजायचं, कोणते काय वेळेनंतर काय करायचं, ते सगळं माझ्या भावाने म्हणजे सांगितलं. डॉक्टरने सांगितलं काय करायचं काय नाही. म्हणजे अनुभव घेत हळूहळू शिकत सगळं वेगळं आहे. जॉईंट फॅमिली आमची. त्यांना 2 मुलांना आम्ही एकटा आहे. म्हणजे जॉईंट फॅमिली असल्यामुळे वडील आणि चुलत्यापासून 2001 सालापासून व्यवसाय चालू केला त्यांनी. म्हणजे एका गायपासून सुरुवात केली. आत्तापर्यंत किती गायी तरी विकल्या. वर्षाला 6 ते 7 गायी काढतो आम्ही दर वर्षाला. म्हणजे कालवड ते हे करतो, कालवडपासून तयार करतो आणि गाय विकतो. म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही ह्या व्यवसायाला सुरुवात केली, म्हणजे तू या क्षेत्रात उतरला, त्यावेळेस तुमच्या गोठ्याची काय परिस्थिती होती? तेव्हा आमचा गोठा तवा म्हणजे एवढंच एकच शेड होतं. त्याच्यानंतर हे मोठं दुसरं शेड बांधलं, त्याच्यानंतर ते शेड केलं. आणि त्याच्यानंतर मग आत्ता ही शेड बांधलं. आत्ता 2 वर्ष झालं ते शेड केलं. आत्ता 1-1.5 वर्ष झालं शेड केलं. आता हा मोठा गोठा केला आता. तेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे एकच शेड होतं तेव्हा. तेव्हापासून हळूहळू वाढवत आत्तापर्यंत एवढं झालं. म्हणजे आता हे नियोजन करायचं काय ठरवलं? म्हणजे नियोजन म्हणजे पावसात निवार नव्हता गुरांना, त्याच्यामुळे पाऊस आता इथं असतं तर चिकचिक घाण होती ना, तिकडच म्हणजे नॉर्मल तिकडे घाण होती, पण त्यांना निवारा पावसामुळे पाऊस लागू नये त्याच्यामुळे तिने उभा केला मोठा आत्ता. तू ज्यावेळेस आला त्यावेळेस काय परिस्थिती होती गोठ्याची? मी आलो तेव्हा म्हणजे तेव्हा एकच गोठा होता. म्हणजे काहीच म्हणजे तेव्हा 15 ते 20 गाय असतील तेव्हा. एवढ्या गायी नव्हत्या तेव्हा. आत्ता हळू वाढवत एक गाय कालवडी तयार झाली त्यांच्यात, तेव्हापासून गोठा केला तेव्हा. तेव्हा लाईट नव्हती काय, तेव्हापासून मी जनरेटर घेतला, मशीनचा मिल्किंग मशीन झाली. आता 4 बकेट असतात. म्हणजे मिल्किंग मशीन 4 बकेट आहेत. म्हणजे 4 बकेट होती तेव्हा, एक होतं आता 4 झालेत. म्हणजे आता सगळं आता इथं म्हणजे मिल्किंग पार्लर करायचं चालू आहे. म्हणजे आता इथून कोबा टाकू असं मिल्किंग पार्लर करायचं. एक 2-3 महिन्यानंतर पाऊस उघडल्यानंतर हे करायचं आता उन्हाळ्यात. ठीक आहे का? हां. मला सांग की ज्यावेळेस तू या व्यवसायात उतरला, तू संपूर्ण माहिती सांगितलीस,
तुझं काय काय प्लॅनिंग होतं, म्हणजे तू ज्यावेळेस घरच्यांना सांगितलं की मला पण या व्यवसायात उतरायचे, तर त्यांचं काय म्हणणं होतं? नाही, माझं प्लॅनिंग काय नव्हतं, म्हणजे मला या क्षेत्रात उतरायचं नव्हतं, म्हणजे कारण वडिलांपासून होतं त्याच्यामुळे मी आता ह्या दररोज काम घरचे म्हणून त्याच्यामुळे करत आलो. माझं प्लॅनिंग नव्हतं म्हणजे ह्या क्षेत्रात यायचं, पण जेव्हा सवय लागून गेली म्हणजे आवडलं, म्हणजे आवड निर्माण झाली माझ्या क्षेत्रात. म्हणजे ज्या क्षेत्रात आवड माणसाने त्या क्षेत्रात आवड निर्माण करावी पहिल्यापासून. म्हणजे समजा कंपनी तुम्हाला कामाला जायचं काय, तिथं आवड निर्माण होत नाही. काही 8 तास काम केलं किती 15,000 पगार, ती तुम्हाला जिथं आवड तिथून तुम्ही काम करा असं वाटतं मला पहिल्यापासून. तुम्ही करत होता म्हणजे वडिलांसोबत तुम्ही सुरुवातीला करत हां. असाल काहीतरी काम, तर त्यावेळेस तुम्ही काय काय करत होता त्यांच्या म्हणजे? तेव्हा म्हणजे ते सांगाल ते आपलं काही गुरु असे लाईन बांधणे, धार काढणे, धार कशी काढायची काय नाही त्यांनी शिकवलं. म्हणजे कोणत्या गायला कोणता चारा टाकायचा, गोळी कोण टाकायची, किती टाईम टाकायचा काय त्यांनी मग सांगितलं. मग असं मग ते दररोज करून करून सगळं म्हणजे डोक्यात नॉलेज आलं. म्हणजे आता रोज ती काय रुटीन बसली त्याच्यामुळे काय वाटत नाही करायला. यामध्ये तुमच्या गोठ्यामध्ये आतापर्यंत तुम्ही तयार किती केल्या गाय आणि विकत किती आणल्या? विकत एक गाय, एकच गाय घेतलेली बरं. आतापर्यंत. विकल्या गाय पण एक बी विकत घेतली नाही आतापर्यंत. बरं. एका गायपासून एवढा गोठा केला आतापर्यंत. आत्ता नाही म्हणलं तरी 100-125 गाय ऐकल्या असतील आत्तापर्यंत. बरं. मग आत्तापर्यंत विकत एक बी गाय आणली नाही. ज्यावेळेस आपण एखादी गाय म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये दूध व्यवसाय सुरू करतो, मला सांगा की ज्यावेळेस आपण वाढवायला सुरुवात करतो गाई, हां, तर कोणत्या अडचणी येतात आणि साधारणतः कसं आपण नियोजन केलं पाहिजे? म्हणजे अडचण म्हणजे गायींचा चारा. मेन अडचण ती आहे, गायींचा चारा. एवढा गायींचा चारा कुठून आणायचं, काय करायचं, गाय चारायचं नियोजन मेन पहिलं पाहिजे. त्याशिवाय ह्या क्षेत्रात नाही. गायीला चारा म्हणजे कोणता चारा पाहिजे, काय पाहिजे, किती पाहिजे रोज लागतो किती नाही, तेच नियोजन झालं पाहिजे पहिलं. तेव्हापासून जसं चारा कोणत्या गायला म्हणजे 2 टाईम चारा टाकायचा. माणसं काय करतात ती दिवसानं 3-4 वेळा सारखं संपलं तसं नाही करायचं. 2 टाईम, सकाळी 1 टप, संध्याकाळी 1.5 ते सकाळी 1.5 टप आणि संध्याकाळी 1.5 टप एवढं टाकायचं चारा. 2 टाईम फक्त. गाई वाढवताना साधारणतः जे नवीन या व्यवसायात असतात ते काय चुका करतात? चुका म्हणजे त्यांचं म्हणजे दुसऱ्याच बघून मेन म्हणजे आता काय सोशल मीडिया आली म्हणजे ह्यांना केलं म्हणून आपण करायचं तसं नाही. ह्याच्यामध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे. एक गायपासून म्हणजे आता हे न केलं म्हणून आता अडचण येतात. माणसं काय करते आजारी गाई पडली की परवडत नाही, तसं नसतं. संयम हा खूप महत्त्वाचा असतो. पहिल्या गोष्ट आजारी पडली माणूस म्हणतो की ह्यात परवडत नाही, दुधाला दर नाही काय नाही. आता कोरोनाच्या काळात जवळजवळ 18 रुपये दर होता. मग तेव्हा फक्त आम्हाला किती महिन्याला काहीच म्हणजे शिल्लक काहीच नव्हतं राहत. तेव्हा शिल्लक काय नव्हतं तरी पण संयम धरला नाही बाबा. आम्हाला माहिती नाही बाबा कोणत्या काळात किती दर बसतो, काय बसतो, कोणत्या काळात कुठलं दर बसतो आणि कधी दर वाढतो काय वाढतो, ते आम्हाला सगळं पहिल्यापासून माहीत झालं. त्याच्यामुळे आम्हाला काय वाटत नाही. माणसं म्हणते दर बसत नाही काय नाही, त्याला दूध जास्त लागतं बाबा. कोणत्या काय आजारी पडली काय पडली, माणूस म्हणतो आजारी पडली की परवडत नाही इकडून टाकतो, तसं नाही करायचं. संयम हा धरला पाहिजे मला वाटतं. असं ITI झालाय माझं संपूर्ण. झालं. हां, मग आता पुढे काय प्लॅनिंग असणार तुझं? पुढे प्लॅनिंग म्हणजे जॉब, इथं जवळ जॉब बघायची बघत तेच प्लॅनिंग आहे. मग काही जण काय करतात की नोकरी नको म्हणतात आणि म्हणतात की आपण व्यवसाय तर फक्त व्यवसायावर लक्ष देऊ. मग तू त्याच्यासोबत नोकरी का करायचं ठरवणार? नोकरी म्हणजे आता ते नोकरी नाहीच करायची, पण जोडधंदा म्हणून आपलं थोडं काहीतरी आपलं असं दिवस फिरण्यापेक्षा म्हणून म्हणलं एक ते नोकरी करत बघत दोन्ही करायचं. शेवट हेच आपल्याला म्हणजे आवडतं म्हणून हे करायचं आपल्याला. आता पहिल्यापासून आवड झाल्यामुळं आता काय वाटत नाही. कंपनीमध्ये गेले किती 10-12 हजार पेमेंट देतात, म्हणजे 8 तास काम करायचं. मग तिथं ते नाही, मग इथं आवड झाली इथं दिवसाला तेवढं आपण करतोय ना. जवळच आहे कंपनी? हां, कंपनी इथं आहेत 2-3 कंपनी आहेत तरी इथे. तिथे बघतोय, पण तेच असलं काम तर तिथे करायचं नाही तर आपलं हेच करायचं वगैरे. आता तुझ्यासारखे तरुण ज्यावेळेस एखादा व्यवसाय करायचा म्हटलं तर त्यांना कोणता व्यवसाय करावा हे समजत नाही, तर त्यांनी स्वतःला कोणता व्यवसाय आपण करावा हे कसं त्यांनी ठरवावं? नाही, व्यवसाय केलाच पाहिजे. व्यवसायाशिवाय पर्याय नाही. व्यवसायाशिवाय तर काय होत नाही. आता नोकरी करून तर काय फायदा नाही आता सध्याला. तुम्हाला तुमचे स्वप्न काय पूर्ण करायचं तर व्यवसायच केला पाहिजे. हा व्यवसाय आहे चांगला, पण त्याला म्हणजे संयम खूप महत्त्वाचा आहे. आणि तिथे गाय जास्त पाहिजेत मेन म्हणजे. 1-2 गाय पाळून काय उपयोग नाही. त्यांचं औषध गोळ्या म्हणा, मेडिकल, गायींचा चारा आहे. गाय कमी गाय असते विकत चारा परवडत नाही. त्याला दूध जास्त लागतं. सकाळ संध्याकाळ त्याच्यावर लक्ष देणं हे करणं ते पाहिजे फक्त मेन म्हणजे. आणि गाड्यांना म्हणजे आमच्या ते एक पण गाडी नाही, सगळं घरच्यांची जेव्हा आहे सगळं. आता पण जेवढे केले ते घरच्यांची जेव्हा केले. वडील चुलता सगळ्या यांच्यावरच केले घरच्यांच्या जेव्हा. आतापर्यंत गडी नाही आणलं काय, गड्यांची जेव्हा केलं तर आतापर्यंत काय झालं नसतं म्हणजे.
आता मला सांग की तू वैयक्तिक काय काय करतो गोठ्यामध्ये दररोज? वैयक्तिक मी काय सकाळचं 6:30 पावणे 7 वाजता येतो. गुरं लाईन सगळं इथून गेट उघडून गुरं लाईनला बांधतो सगळ्या. गुरं लाईनला बांधली की गोळी टाकायची. गोळी पेंट टाकली की दाराच्या मिल्किंगच्या मशीन जोडायच्या 4 बकेट, ती 4 जोडायची की दार काढायच्या. 1 तासपर्यंत दारा 8:30 पर्यंत दारा होते त्या. दारा काढले की दूध गाडी येते. दूध घातलं की गुरं परत हाय तशी मोकळं सोडून द्यायची ह्या गोठ्यात. झालं की मग परत गेट बंद करायचं. मग डायरेक्ट 5ला गेट खोलायचं. मुक्त गोठ्यामुळे काय काय फायदा झाला तुमचा? फायदा म्हणजे आपण जे अडचण म्हणजे गायींचं शेण काढणं, गुरं म्हणजे मळत्यात जागेवर असले की शेणात बसतात ती गाय धुणे, आणि पाणी पाजायचं. मेन म्हणजे पाणी पाजायचं. आणि मुक्त गोठ्यामध्ये त्यांना म्हणजे गोचिड म्हणा काय म्हणा म्हणजे ताप होत नाही. म्हणजे आणि तब्येत ही राहते म्हणजे फिरतात. त्यांना कसं पाणी प्यायच्या वेळेस पाणी पिऊ वाटलं की पाणी पितात ह्या असं वाटतं म्हणजे. आणि ओपन गोठ्यात असलं की म्हणजे त्यांना भरत नाहीत म्हणजे स्वच्छ राहतात. म्हणजे आता आम्ही मागल्या वर्षी बेंद्रा धुतली होती, ते अजून एकदा बी गाय धुतली. गाय आहे तशा बघा, अजून एक बी गाय भरली नाही. एका गायच्या अंगावर काय दिसतंय अजून. आता वर्ष होईल, आता 2-3 दिवसात बेंदूर आलाय, शनिवार बेंदूर आलाय, अजून एकदा बी एक बी गाय धुतली नाही. अजून आहे तशा गाय आहेत. मेन म्हणजे ते तापसला धुवायचं म्हणजे. आता आहे तशी एकही गाय धुतली नाही आहे तशी, अजून एका बी गायला काय झालं नाही. आणि बाकीचे जे बांधून असतात ना गाय, त्यांच्या गोठ्यात जाऊन बघा, आमच्या गोठ्यात जाऊन बघा, म्हणजे धुण्याचा परिणाम. ज्यावेळेस तुमच्या बांधून जातात त्यावेळेस तेव्हा म्हणजे अख्खा दिवस त्यांच्यापाशी बसून राहाय म्हणजे शेण पडलं की काढणे हे करणे सारखं म्हणजे सारखं एका तासाला ते करायला लागायचं. आता कसं, आता एकदा 10ला बंद केलं की डायरेक्ट 5ला उघडायचं. यामुळे आजाराचं प्रमाण पण कमी झालं. लय जास्त कमी झालंय, लय प्रमाण कमी झालं आजार. म्हणजे त्यांना पिण्याचं पाणी जेवढं भेटलं त्या शरीराला तेवढं त्यांचं म्हणजे अंगात ताकद वाढते पाण्यामुळे. त्यांना तहान लागली की ती स्वतः पाणी पितात. कारण तिकडे 2 कुंड्या आहेत, तिथे पहिले 2 कुंड्या आहेत, तिकडे पाणी पितात आत. आणि त्यांचं काय निवांत असतं म्हणजे जिथे फिरायचं. व तिकडे पावसात आत जातात शेडमध्ये, वारा पाऊस तिकडे कडे जाऊन बसतात. म्हणजे गाण्यात बसणार म्हणजे आता बांधून असले की शेणावर बसतात. असं होतं यात. मग या काही गायी आपण बघतोय की साईडला दिसतात, तर या गायी इकडे कशाला ठेवलेल्या आहेत? ह्या गायी आजार असल्यामुळे, काहींच्या नक्कीच थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याच्यामुळे, आणि काही जण ह्या 2 गायी वेळा झाल्या त्याच्यामुळे इकडे ठेवले, साईडला काढले. कारण तिकडे गाय ताप देतात, मारतात. काही 2-3 शिंगाची गाय त्यांना ताप देतात, त्याच्यामुळे इकडे सोडले अलीकडे. आजार असल्यामुळे इकडे ठेवतो आम्ही. ज्यावेळेस आपण शेडचं नियोजन करायचं ठरवतो, तर त्यामध्ये कोणत्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे? काळजी म्हणजे शेड म्हणजे पहिल्यांदा जागा कोणती, किती बांधायचं काय म्हणजे नियोजन. म्हणजे आपलं टाकताना ट्रॅक्टर आत गेला पाहिजे, म्हणजे खायला आत जागा पाहिजे. पाऊस नाही आत आला पाहिजे. मेन म्हणजे पाऊस आला तर, पावसात म्हणजे पाणी आत आलं तर खूप त्रास होतो. म्हणजे दाराला बसायला हे करायला ताप होतो. म्हणजे मेन म्हणजे पाऊस आत आला पाहिजे नाही. शेड बांधताना तुम्ही नियोजन करून म्हणजे गायींना म्हणजे आपल्या दावण्यास त्यांना धक्का नाही लागला पाहिजे. मेन म्हणजे आता आमच्या दावण्यात ह्याला हे केलं आम्ही म्हणजे ॲडजस्टमेंट केली ह्याला. बाकीच्या दावण्याला जाऊन बघा, त्यांच्या दावण्या सगळ्या पूर्ण हे झालेल्या आहेत, फुटलेल्या आहेत. म्हणजे ह्याला अजून काही झालं नाही हे केल्यामुळे. दूध व्यवसाय करत असताना काही लोक काय करतात किंवा सल्ले देत असतात. तर आपण पण काय करतो, जे नवीन व्यवसायात आहेत ते त्यांचा सल्ला ऐकतो. काहीचे चांगले सल्ले असतात पण काहीचे चुकीचे सल्ले असतात. तर याचा सामना कसा केला पाहिजे? सल्ले म्हणजे आपण आपल्याच ह्यानं चाललं पाहिजे. दुसऱ्या सल्ल्यानुसार म्हणजे बाकीचे काय लोक म्हणतात काय परवडत नाही, म्हणजे काय फायदा आहे मोकळ्याचं गुरं करून काय वगैरे. ह्याच म्हणजे आपल्याला माहिती ना आपण काय करतो काय नाही. म्हणजे पहिल्यापासून आपण ह्यात असल्यामुळे आपल्याला माहीत झाले आता म्हणजे कोणत्या वेळेस काय होतं, काय म्हणजे दर कधी वाढतात कधी नाही काय सगळं माहीत पडलं असतं. त्याच्यामुळे माणसाचं खूप सल्ले देतात, व हे झालं असं करा, ते झालं तसं करा, गुरं करू नका, काय करू नका. पण आपल्याला माहिती आहे आता नोकरी करून तर ह्या सध्या आता म्हणजे नोकरी म्हणजे नाहीच, नोकरी केलीच नाही पाहिजे माणसाने. म्हणजे नोकरी करून काय किती 10 ते 15 हजार रुपये होतात. आणि आता परमनंट काय नोकरी राहिली नाहीत. मेन म्हणजे या क्षेत्रात म्हणजे आता आपलं आमचं दूध तर 300 लिटर जातात 2 टाइम जातात. त्याचं आता कॅल्क्युलेशन काढून तरी आता कुठं उरतं म्हणजे आता दूध जास्त पाहिजे ह्याला मेन म्हणजे ह्या क्षेत्रात. आता मला सांग की आपण बघतो की दूध व्यवसायामध्ये साधारण आणि HF गायींच्या दूध व्यवसायामध्ये ब्रीडिंगची संकल्पना जास्त आता अंमलात आणायला सुरुवात केली. तर आपल्या गोट्यामध्ये ते अंमलात आणली आहे का? आता चालू केली आहे, आता 1 वर्ष चालू केली असं. आता तयार व्हायला ब्रीडिंग तयार करायला चालेल म्हणजे आता सध्या. आता ब्रीडिंगच्या गायी भरतोय आम्ही, चालू केली आता 1-2 वर्ष झालेत ब्रीडिंगची.
आता ती त्या कालवड तयार होतं कळेल म्हणजे पुढचे काय दूध देतात काय म्हणजे. ब्रीडिंग आहे चांगले म्हणतात पण आता डॉक्टरने सांगितलं ब्रीडिंग तयार करू म्हणजे जुन्या गाई काढायच्या आणि ब्रीडिंगची तयार काय चालली आता कालवडी म्हणजे. म्हणजे तुमचा आता तो अनुभव घेण्याचा हा अनुभव दिवस आहे. म्हणजे चालू आहे आता. आता दररोजचं चारायचं नियोजन काय आपलं? चालल्यात चारा म्हणजे आता ऊस आहे कडवळ आहे आणि आता किसान ॲग्रोचं हे येतं TMR म्हणून एक असतं. बर त्याची बॅग असते एक 800 रुपये बॅग आहे 50 किलोची. बर ते टाकतो त्यात कारण त्यात पावडर सगळं मिक्स असते. पावडर म्हणा गोळी म्हणा आपण टाकतो ना गोळी ती पेंड मिक्स असते ना पावडर बिवडर सगळं म्हणजे त्यात मिक्स असतं. ते टाकतो एक टाइम ऊसन कडवळ टाकतो. एकूण 2 टाइम चारा हा टाकला? 2 टाइम टाकला. सतत चारा टाकणं योग्य आहे का? नाही योग्य नाही कारण त्यांना रवत करता आलं पाहिजे मेन म्हणजे. त्यांचं म्हणजे तुम्ही सारखं टाकलं त्यांना रवत करायला टायमिंग गावत नाही. मग सतत एक सकाळचा एक टाइम संध्याकाळी टाइम एवढंच चाराच नियोजन पाहिजे कधी. बर सारखं त्यांना टाकलं त्यांना रवत करायला टाइम गावत नाही ना. आता काही जणांकडे हिरवा चारा असतो तर काही जणांचा सुका चारा असतो. तर फक्त हिरव्या चारावर आपण दूध व्यवसाय करू शकतो का किंवा फक्त सुक्या चारावर आपण दूध व्यवसाय करू शकतो का? नाही दोन्ही चारा पाहिजे. चाराला तर दोन्ही म्हणजे सुकानं ओला दोन्ही बी चारा पाहिजे कारण सुका चारानं त्यांचं फॅटी लागते म्हणतात पण हिरवा चारा पाहिजे कारण हिरवा चारानं कसं पोट भरतं. सुका चारानं कसं सारखं तेच म्हणलं तर त्यांना हे होत नाही म्हणजे. मुरघास आपण म्हणतो मुरघास घालायचा एक टाइम सुका चारा पाहिजे आणि एक टाइम मुरघास चारलं चालतं. मुरघासन म्हणजे एवढं आहे तशी तब्येत राहत नाही म्हणजे. ओला चाराही पाहिजे त्यांना म्हणजे त्यांचं ओला चारा कसं पाणी असतं म्हणजे शेतातून काढून आणला की डायरेक्ट टाकला म्हणजे त्यांना व्हायचं खाल्लं वाटतं पोटाला त्यांच्या. चाऱ्याची कधी टंचाई बसली का तुम्हाला? टंचाई बसते दुष्काळ म्हणजे लय वाय बसते मी विकत घ्यायला लागतो अधूनमधून चारा. मग आता घरचा आहे पण विकत आता ऊस विकत घेतो आम्ही. टंचाई तरी असते अधूनमधून तरी विकत घेतो आम्ही टंचाईने भागल्यावर. बर आता हा आपण व्यवसाय बघतो तर आपल्याला दिसतो प्रशस्त गोठ आहेत गायी भरपूर आहेत. हां फायद्याच्या गोष्टी आपण तर ऐकत असतो पण यामध्ये कधी तोटा झाला का तुम्हाला? तोटा झालाय तरी लय वेळा म्हणजे कोरोनाच्या काळात लय तोटा झाला आम्हाला. कारण कोरोनाच्या काळी दुधाला दर 18 आणि 19 रुपये होता. दूध तेव्हा 200-250 लिटर होतं पण काही राहतच नव्हतं ना शिल्लक म्हणजे मेडिकल म्हणा बाकीचा खर्च तरी तेव्हा काहीच राहत नव्हतं म्हणजे. ह्यांना सगळं म्हणजे ह्यांनाच जात होतं म्हणजे कोरोनाच्या काळात म्हणजे दुधाला दर असल्यामुळे म्हणजे व्यवसायाचं नकोच वाटत होता म्हणजे जेव्हा दर असेल तरच व्यवसायाला म्हणजे ह्या बरं वाटतं होतं. दूध व्यवसायामध्ये एक गोष्ट जी असते ती म्हणजे दर कमी जास्त होत असतो. तर त्यामध्ये दर कमी झाल्यानंतर कोणता खर्च आपल्याला नीट मॅनेज करायला लागतो? कोणता म्हणजे मेन म्हणजे ह्यात खर्च चारा मेन खर्च ह्यात म्हणजे. चारा फक्त तुम्हाला विकतचा दर कमी असला विकत चारा परवडतच नाही म्हणजे ह्यात घरचा चारा पाहिजे दर कमी असला तर आणि जास्त दर असला तर म्हणजे विकत चारा परवडतो. आणि मेन म्हणजे दूध जास्त पाहिजे तुमचं ह्या क्षेत्रात. दूध कमी असले मग परवडत नाही असा विषय. आत्ता आपल्या गोठ्यामध्ये किती गायींचं दूध चालू आहे? आत्ता गायींचं आहे 25 गायींचं टोटल दूध चालू आहे म्हणजे 25 आणि 20 गायींचं चालू आहे म्हणजे. आणि त्यातल्या काही 5-6 गाभण आहेत म्हणजे टोटल म्हणजे वेळेला गायी आता 13-14 वेळेला गायी त्या आणि त्यातल्या गाभण 7 ते 8 गायी आहेत गाभण म्हणजे भरलेलं म्हणजे 5-6 महिन्याच्या आणि टोटल बाकीच्या 10 गायी प्युअर गाभण आहे त्या. बरं दूध किती चालू आहे आता दूध जातं 300 लिटर. 300 लिटर कुठं जातं? इथं बनकर म्हणून एक हे आहे त्यांची डेअरी आहे तिथे जातं. दर किती मिळतो? दर भेटतो की 3-5-19 38-39 पडतो 38-39 40 पर्यंत पडतो दर आता म्हणजे फॅटनुसारच पडतं. उत्पन्न किती निघतं महिन्यासाठी? महिन्याला 10 दिवसात पेमेंट होते ते 1,05,000 होतं म्हणजे 10 दिवसाला. त्यात त्यांचं पेंडची वजवाट करून काय ॲडव्हान्स वजवाट करून ते आम्हाला देतात 10 दिवसाला. 10 दिवसाला पेमेंट होतं म्हणजे 10 दिवस झाले की 12-13 तारखे म्हणजे 12-13 दिवशी पेमेंट होतं म्हणजे इथे. बरं तसं परवडायचं आता दर असल्यामुळे 35च्या वर दर असलं तर परवडत म्हणजे आता 38-39 काल पेमेंट झालं तरी 38-39-40 रुपये दर बसला त्यात म्हणजे फॅटनुसार जेवढी फॅट चांगली आहे तेवढा दर तुम्हाला चांगला बसतो. आता दररोजचं पशुखाद्य काय आपलं? आता पशुखाद्य आहे गायींना दुधाच्या गायींना समृद्धी म्हणजे बारक्या वासरांना आहे 3 महिन्याच्या वासरांना आहे काप स्टार्टर 3 ते 6 महिन्यापासून ग्रोवर म्हणून एक आहे आणि आपण भरतो ना वासरं भरल्यानंतर हिप्पर चालू करतो आम्ही आणि वेळेला आणि गाभण गायीला ट्रान्झिपिड म्हणून आहे
बरं. असं 8 ते 9 महिन्यातल्या गाभण गायीला ट्रान्झिकर. आता काही ठिकाणी काय होतं की दूध व्यवसाय तर ते करत असतात, पण फक्त दुधाच्या गायींना ते पशुखाद्य देतात. बाकीच्या गायींना वगैरे ज्या गाभण असतात किंवा जी लहान वासरं असतात हां. त्यांना पशुखाद्य देण्याचं टाळलं जातं. म्हणजेच आपण बघतोय की पशुखाद्याचे दर वाढलेत, त्याच्यामुळे ते असं करतात. तर ते किती योग्य आहे? नाही, ते योग्य नाही. दर वाढला म्हणून पशुखाद्य कमी करणं, कारण त्यांची म्हणजे वाढ मेन म्हणजे गुळी त्यांना भेटली पाहिजे, पेंड भेटली पाहिजे. त्यांची वाढ त्याच्यापासून संपूर्ण वाढते ना, दूध आणि ते भेटलं पाहिजे मेन त्यांना. आणि ते कमी दर वाढल्यामुळे कमी करणं ते लय चुकीचं आहे. म्हणजे दर वाढल्यामुळे बंद करायची गोळी काय ते नाही, लय चुकीचं आहे main. स्वस्त पशुखाद्य जर निवडलं तर ते योग्य आहे? नाही, ते योग्य नाही. ते किती त्यांना फक्त 50% योग्य वाटणार, पण जेव्हा त्यांचे वासरं जेव्हा मोठे होत नाही ते काय तेव्हा त्यांना ते म्हणजे म्हणजे त्यांना जाणवणार तेव्हा आपण म्हणजे कुठे कमी पडलो, काय कमी पडलो, आपण कमी चाललं का, म्हणजे त्यांची तब्येत न होणं, म्हणजे त्यांना म्हणजे आजार होणे आणि तब्येत वाढणे नाहीत. आपण म्हणतो ना म्हणजे लवकर मोठं नाही, ते एवढ्या वयापर्यंत ते लागत नाहीत वासरं, काय होत नाहीत, कारण ते असतं पहिल्यापासून. आपण त्यांचं पहिल्यापासून संगोपन तसं केलं पाहिजे. लहान वयात संगोपन हां, झालं पाहिजे. लहान वयात त्यांचं संगोपन लहान वयापासून वेल्यापासून म्हणजे वासरू जन्मल्यापासून त्यांचं संगोपन चांगलं झालं पाहिजे, तेव्हा असं होतं. म्हणजे आता पशुखाद्य जर निवडायचं असेल एखाद्याला, तर त्यानं कोणतं निवडावं? कोणत्या गोष्टी त्यामध्ये बघाव्या? त्याच्यामध्ये म्हणजे काय कॅल्शियम काय भेटतंय, म्हणजे पावडर असते त्याच्यात, म्हणजे मिनरल मिक्स केलेलं असतं का, ते बघितलं पाहिजे त्यात म्हणजे. आणि डॉक्टरनं सांगतात मिनरल मिक्सचर म्हणजे वासरांना पावडर ते पाजली पाहिजे मेन म्हणजे त्यांची दुधाला पावडर, म्हणजे त्यांचं म्हणजे चमक जी त्यांच्या अंगावर चमक येते, म्हणजे त्यांना म्हणजे त्रास होतो, म्हणजे ठसका लागणे वगैरे, दूध पिताना ठसका लागणे आणि म्हणजे जुलाब होणे वासरांना, काय होणे, म्हणजे ते केलं पाहिजे म्हणजे सल्ल्यानुसार डॉक्टर. आता तू या व्यवसायात उतरला, म्हणजेच तुझे वडील करत होते, त्यामुळे तुला जास्त त्रास झाला नाही. हां. जे सुरुवातीला गायी घेणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल. हां. आता तुझ्यासारखे तरुण या व्यवसायात उतरतात, त्यांच्या घरी आधी कोणी हा व्यवसाय केलेला नसतो, हां. तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे या व्यवसायाची? व्यवसाय म्हणजे सुरुवात म्हणजे एका गायपासून केली पाहिजे. गाय विकत आणून ह्या व्यवसायात म्हणजे परवडत नाही. शून्यातून म्हणजे गाय घरच्या पाहिजे ह्या व्यवसायात. म्हणजे आपण काय करतो, गाय जातो बाजारात, पैसे घेतो, कर्ज काढतो, गाय विकत आणतो, त्या काही सुद्धा योग्य नाही त्यात. म्हणजे काय केलं तर शून्यातून म्हणजे आपल्या घरच्या गाय पाहिजे मेन म्हणजे. विकत आणून ह्यात परवडत नाही. म्हणजे त्यांचं पुढचा खर्च बी असतो, गायचा चारा आहे पूर्ण असतो त्यांचा, मेडिकल वगैरे त्यांचा खर्च मग नाही पूर्ण होत नाही. आणि विकत गाय घेऊन काहीच होत नाही. आमच्या हे सगळं पहिल्यापासून एका गायपासून तयार केले, त्याच्यामुळे आम्हाला काही वाटत नाही आता. म्हणजे आमचं त्याच्यामुळं पहिल्यापासून एक गायमुळे असल्यामुळे म्हणजे विकत काय आणायची गरज पडली नाही. आता एवढं सगळं तुम्ही काम करता, एवढ्या गाय आहेत, तर ती कामाचा वगैरे त्रास झाला का? आणि असं वाटलं का की नको आता कामगार ठेवूया आपण? हां, त्रास जाणवतो, आत्ता पण जाणवतो. कामगार पाहिजे, पण ह्याच्या क्षेत्रामध्ये कामगार म्हणजे कामगाराच्या भरोसा सोडून चालत नाही. मेन म्हणजे ते टाइम टू टाइम करत नाही प्रत्येक काम, म्हणजे धार काढणे करणे, म्हणजे मेन म्हणजे गाईच मास्टर होणे, धार काढणे होणे, ते बघत नाहीत कामगार. म्हणजे कामगार म्हणजे कसं 5 मिनिटात म्हणजे हे झालं ते झालं की टाकलं की झालं, मग पुढची कुठली गाय आजारी, कुठली मग गाय माझावाली काय आली, ही गाय खाय नाही बाबा, ते बघत नाहीत कामगार. म्हणजे आपण कसं बाबा ही गाय आपल्याला लगेच कळते, बाबा गाय आज ही झाली या, म्हणजे गाय बसती करते या, मग त्याला टेम्परेचर आलं म्हणजे ते लगेच कळतं. आपलं कामगार म्हणजे एवढे बघत नाहीत ना, त्याच्यामुळे कामगार ठेवलेच नाहीत आम्ही. आता हायेस्ट कॅपॅसिटीची गाय कोणती आपल्या दावणीला? हायेस्ट कॅपॅसिटी म्हणजे लिटर 2.5 लिटर आत्ता गाय पिळली मी, आत्ता पिळतोय अजून ते आत्ता. बरं. 2.5 लिटर 2 टायमाला देते. बरं. एका टायमाला 15, संध्याकाळची देते 16 लिटर, 16-17 देते. सकाळची देते 18 देते. किती लिटरची गाय असली तर आपल्याला हा व्यवसाय परवडू शकतो? गाय कधी बी पहिल्यापासून पहिली वेळेची गाय 10च्या वरच चालली पाहिजे. 10 खाली पहिली वेळेनंतर ना, पहिलं गाय म्हणतो आपण ते 10 लिटरच्या वर चालली पाहिजे पहिल्यापासून. 15 लिटरच्या वरच गाय सांभाळताना 15 लिटरच्या वरतीच गाय चालली पाहिजे पहिल्यापासून, कारण संगोपन तसं केलं असतं आपण. आता पहिल्यावर एक वासरापासून आपण संगोपन करतो, तेव्हापासूनच सांभाळताना नीट म्हणजे वासरू भरणे, परत त्याला कोणती गोळी टाकायची, म्हणजे कोणत्या वयात वेळ झालेलं व्हायटमिन पाजणे, हे करणं, म्हणजे ते केल्यापासून दूध वाढतं ते गायींचं. मेन म्हणजे 9व्या महिन्यात व्हायटमिन त्यांना चालू, म्हणजे 250 मिली ते व्हायटमिन गेले पाहिजे एका गायीला. बरं. टोटल तुमचा गोठ्याला खर्च किती झाला असेल साधारण? खर्च म्हणजे आता हे गोठा बांधला ह्याला 8 लाख रुपये खर्च झाला. आता मोठा गोठा बांधला 1.5 वर्ष झाले असतील. बरं. ह्या गोठ्याला आता 8 लाख रुपये खर्च झाला आहे.
बाकीचा ह्या खर्च ह्याला ते 5 ते 6 लाख रुपये खर्च झाला आणि बाकीचे कंपाऊंड केले ह्याला 3 ते 4 लाख रुपये खर्च झाला. मग याचं आर्थिक नियोजन कसं असतं तुमचं? आर्थिक म्हणजे पैसे नसले आपण ॲडव्हान्स घेतो, म्हणजे दूध व्यवसायात ॲडव्हान्स घेतो, मग ते देतं ॲडव्हान्स आपल्याला पाहिजे द्यावं, हे असं काम करायचं देतात ॲडव्हान्स पाहिजे द्यावं आपल्याला. त्याच्यामुळे आर्थिक नियोजन वगैरे काय अडचण आलीच नाही म्हणजे. या क्षेत्राकडे तुम्ही पुढे जाताना कोणत्या दृष्टिकोनातून बघता? कसं वाटतं पुढे गेल्यावर हा व्यवसाय? पुढे गेल्यानंतर व्यवसाय अजून जेवढा बदल करत तेवढ्या क्षेत्रात कमीच आहे. पूर्ण बदल करायचा असेल तर अजून त्यात मला मिल्किंग पार्लर म्हणा, आणि आपण आता नवीन नवीन गोष्टी बघतोय ना, म्हणजे शेड बांध मिल्किंग पार्लर करणे, आणि तेच नवीन नवीन आता सेन्सर येतात ना, सेन्सर बसवणे गायांना, म्हणजे त्या क्षेत्रात म्हणजे ते बघायचं चालू आहे. म्हणजे ते पहिले मिल्किंग पार्लर म्हणजे तुमचं दारा नियोजन, म्हणजे इथं आता मिल्किंग पार्लर करायचे पूर्ण कोपा टाकून मिल्किंग पार्लर केलं म्हणजे फक्त दारापुरतेच गाय इकडे आणायच्या, बाकी नाही तर तिकडे सोडायचं असं. आणि परत नियोजन केलं तर तिकडंच दावण टाकून तिकडे बाकीच्यांना इकडे आणायचं नाही, फक्त दारापुरतं इकडे बांधायचं. फक्त जेवढं तुम्ही दार काढता ना तेवढंच फक्त दारापुरतं इकडे आणायचं मिल्किंग पार्लर करून यांना. आता आपल्याला या व्यवसायामध्ये उतरल्यानंतर माणसांचा दृष्टिकोन कसा असतो की दूध व्यवसाय म्हटले की भरपूर पैसे असतील, भरपूर महिन्याचं पेमेंट वगैरे येत असेल, पण त्यामागचं त्यांना जे कष्ट असतं ते माहीत नसतं. तर काय काय कष्ट असतं तुम्ही सांगा. हां, त्यामागचं मेन म्हणजे मुद्दा ते तुम्ही म्हणता, बाकीचे म्हणतात की यात पैसे येतात काय, कष्ट ते आम्हाला माहिती. सकाळचं 6 वाजल्यापासून उठणे, हे करणे. आजारी असलं तर ह्या क्षेत्रात यावंच लागतं, म्हणजे आता तुम्ही आजारी असो काय असो तुम्हाला इकडे 6 वाजता यावंच लागणार. किती काय असो, आजारी असला तरी 6 वाजता येणे, गायींना बांधणे, गोळी टाकणे, खायला टाकणे. त्यांना म्हणजे असं आजारी असलं बाबा जाऊ दे आज एक दिवस नको करायला, डायरेक्ट उद्या संध्याकाळी जाऊ किंवा उद्या जाऊ, तसं नाही आता. त्यांना आजारी असो काय असो, ऊन असो, वारा पाऊस काय असलं तरी इथे यावं लागतं. आता दूध व्यवसायातील अशा कोणत्या गोष्टी आहेत म्हणजे हा व्यवसाय करताना त्या गोष्टी तुला खूप आवडतात, म्हणजे इतर व्यवसाय नाही पण या व्यवसायात खूप आवडतात त्या गोष्टी? आवडतात मेन म्हणजे आवड निर्माण झाली म्हणजे मेन ह्या क्षेत्रात, म्हणजे दररोज रुटीन असल्यामुळे रोज ते करतोय, मग अनुभव भेटला आणि आवड म्हणजे आता रोज हे सकाळचं 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास आवड निर्माण झाली. म्हणजे काय वाटत नाही आता हे करायला. म्हणजे पहिले म्हणजे जेव्हा होतं ना तेव्हा पावसाळा असला की नको वाटते म्हणजे ह्याच्यात. पाऊस म्हणजे चिखल होणे, आता म्हणजे हे असं ओलं म्हणजे होणे, चिखल होते पावसात, म्हणजे नको वाटतं पावसाळ्यात व्यवसाय. उन्हाळ्यात पण काय कसं ऊन असल्यामुळं काय वाटत नाही, म्हणजे सगळं प्लेन म्हणजे सुकं असतं, सगळं वाळलेलं असतं. बरं, म्हणजे सुरुवातीपासून तुमचं HF गायीमध्येच तुम्ही हां, याची गाय. कधी वाटलं नाही की आपण म्हशी पालन पण करू शकतो किंवा ते करावं? म्हशीपालन म्हणजे वडिलांना केल्यामुळे म्हशीपालन, मग एक म्हस होती पण तेवढ्या म्हशीपालनला दूध तेवढं भेटत नाही, आणि त्यांना म्हणजे त्याची अडचण, म्हणजे पहिल्यापासून गाय केल्यामुळे म्हशीचं काय घेतलीच नाही मी डोक्यात, ती काय म्हशीचं काय. बरं, एक म्हशी होती त्याला धार काढणे, ती होती बी टाकली का विकून. HF गायींचा फायदा काय काय असतो? फायदा म्हणजे त्यांना आपलं हवामान मेन, म्हणजे आता बाहेरून माणसं गाय आणतात, आता पंजाबी बँगलोरून गाय आणतात, त्यांना हवामान सूट झालं पाहिजे इकडून आपल्याकडून. हवामान सूट होत नाही, काय काय गायला आता मोठ्या तब्येत गाय आणतात, ते लाखाच्या 2-2.5-3 लाखाच्या गाय आणतात का माणसं आता, पण त्यांना हवामान सूट झालं पाहिजे. काय काय हवामान सूट होत नाही, आजारी पडणे काय होत नाही, ते मेन म्हणजे हे होत नाही आता गोठ्यामध्ये आजार पण येते का, आणि त्याची कोणती काळजी घेतली का तुम्ही आता पावसाळ्यात आजार पण म्हणजे मस्टडी होणे, बरं, ते मेन आजार आहे आता पावसाळ्यात, म्हणजे गाय असं चिखलात बसणे काय होणे. पण आपण धारणेट व्यवस्थित काढली तर काय मस्टडीज काय प्रॉब्लेम येत नाही. मशीन वापरता? हा, मशीन वापरतो. मशीन वापरल्यानंतर काय आता गाय वेळेल्या असतात, त्यांना मशीन वेळेल्या गायला चिटावं लागतं. नाही चिटली गाय काय काय पानावर देतात, त्याच्यामुळे ते आपण म्हणतो धार काढले की सोडून द्यायचे, पण परत बघत नाही आपण त्या गाय काय काय पानावर सोडत, त्याच्यामुळे हाताने चिटून काय लागतं वेळेल्या गायांना, त्याच्यामुळे काय अडचण वाटत नाही. आता हा व्यवसाय करत असताना तुझे वडील असतील किंवा तुझे चुलते पण आहेत ना, तर दोघांची कशी साथ मिळते या व्यवसायामध्ये? साथ म्हणजे पहिल्यापासून एकत्र असल्यामुळं काय वाटलं नाही, म्हणजे एकत्र ते पहिल्यापासून दोघं एकत्रच होते, त्याच्यामुळे त्यांना सुरुवात केली ती गायपासून, म्हणजे तेव्हापासून त्यांना केल्यामुळे मग काय 4-5 एका गायपासून 2 झाल्या, 2 पासून 4, तसेच वाढत गेला. मग तेव्हापासून मग आम्हाला जसं काय लागलं तसं आम्ही दररोज येऊन म्हणजे ते रुटीन बसलं आमचं, त्याच्यामुळे काय वाटत नाही. आता चारा किती क्षेत्रात आहे तुमचा? आता चारा आम्हाला जमीन काहीच नाही, म्हणजे आता 2 ते 3 एकर जमीन आता घरची. बरं, आणि बाकी सगळे आपण ते म्हणतो ना आपले दुसरे म्हणजे खंडाने वावर करतात ते करतात, तशी केली माझी 7 ते 8 एकर. त्यामध्ये कसं चाऱ्याचं नियोजन केलं? चारा म्हणजे आता 2-2.5-3 एकर मका आहे. बरं, 1 एकर कडवळ आहे आणि 2-3 एकर ऊस आहे, 2 एकर त्याच्यामध्ये.
आता मग आणि एक एकर घास आहे नेपियरचं घास आता. बर. आता आपण संपूर्ण मित्रांनो गोठा बघूया. दादा आम्हाला तुमचा आता गोठा दाखवा, सुरुवात कुठून केली आणि पुढचं नियोजन कसं केलं ते सगळं दाखवा. इथून सुरुवात केली पहिल्यांदा. हा गोठा होता हां पहिल्यांदा, हे नव्हतं अगोदर. हां हा गोठा नंतर झाल्यानंतर हे नव्हतं पहिल्यांदा, मग परत दावण टाकून हे केलं त्याला. आणि तिकडे कुठल्या गाय तिकडून बांधल्या फक्त बारके वासरे आहेत, म्हणजे भरलेले, म्हणजे आता आपण सिमेंट भरलेले वासरं असतात तिकडे 10 वासरं आहेत, 10 वासरं आहेत, पूर्ण सिमेंट भरलेले वासरं असतात तिकडे 10 वासरांना वेगळी गायांना वेगळे आहे. इथं कोणत्या गाय असतात? इथे गाभण गाय असते, ही लाईन पूर्ण गाभण लाईनची. तिथे पूर्ण गाभण गाय. हा 10 येते गाय, 10 गाय असतात इथे, गाभण गाय आहेत पूर्ण. म्हणजे 10 गाय आणि 10 वासरांसाठी हे शेड आहे. हा 10 गायीन 10 वासरांसाठी शेड आहे. आणि तिथे पलीकडे पलीकडे इथे दुधाची गाय असतात, आपण दाराला करतो मिल्किंगची गाय असतात, मिल्क गाय असतात ते पूर्ण. इथे मिल्किंगच्या गाय असतात तिथे, आणि तिथे वर बी मिल्किंगच्या गाय आहेत, 8 गाय आहेत तिथे बी मिल्किंगच्या गाय आहेत. त्याच्यानंतर तुम्ही हे प्रशस्त शेड बांधलं. दादा नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही त्याचे चुलते का? हां. तर मला सांगा की एकूण किती जागेत आहे, कसं कसं स्ट्रक्चर बनवलेलं आहे? म्हणजे नंतर आता लहान गोठा एक होता पहिला, बरं. नंतर वाढत गेले गोठा. किती जागेत आहे एकूण मिळून? येईल की मला वाटते तरी 6 म्हणजे 8 गुंठ पण देईल. 8 गुंठ्यामध्ये. आता तुम्ही हे स्ट्रक्चर करताना कोणती काळजी घेतली, किती बाय कितीचे शेड आहेत हे सगळे? ही आता ही शेड एक 54 बाय 30 आहे. कुठलं? पलीकडचं समोरचं? हां. हां. हे 14 बाय 50 आहे. इकडचं? हां. हां. आणि ही आता आपण आहे तर हे 40 बाय 28 आहे. बर. आणि मोठे शेड आहे ना हां. ते 60 बाय 60चं आहे. आणि ते पलीकडे वासरासाठी केले ते? वासासाठी म्हणजे 20 बाय 30चं आहे. बर. हां. आणि आता तुम्ही हे बघताय मोठं शेड, हां. तर ते मोठं शेड करायचं का ठरवलं? म्हणजे आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यात त्रास भरपूर होतो. हो. तर पावसाळ्यात त्याचा कसा फायदा मिळतो, इथून पुढचं त्यामध्ये काय काय प्लॅनिंग आहे, काय काय नियोजन आहे त्यामध्ये करायचं? काय होतं, पावसाळ्यात जनावराला पहिला उपन होतं ना मोकळं, आणि मग पावसात त्यांना ह्यात बसत नाही ते, किंवा उन्हाळ्यात गरमी लागायची त्या बारक्या शेडून, आणि त्यात ही केल्यापासून पावसाची बी अडचण दूर होईल, तर उन्हाळ्यात बी हवा फ्री राहते ना, एकदम वातावरण थंड राहतं. हाईट किती दिली एकूण मिळून? हाईट मधली आहे 25 फूट आणि साईडची 16.5 फूट 16.5 फूट आहे. तुम्ही ह्या क्षेत्रात मेन म्हणजे संयम बाळगा. लगेच म्हणजे म्हणजे 2 महिने 3 महिन्यात हे काय होत नाही. पहिली गोष्ट ह्यात संयम बाळगायला पाहिजे. संयम बाळगताना म्हणजे ह्यांचं नियोजन का आपण बाकीचे काही मुलं करतात की बाबा आता कसं इंस्टाग्राम ट्रेंडिंगला म्हणजे हे कसं व्यवसाय आहे, आता व्हिडिओ बघणे असं काय तसं काय, तसं नाही. म्हणजे ह्याचं पहिल्यांदा तुम्ही अगोदर आहे तसा गोठा थोडं, म्हणजे पहिल्यांदा लहान गोठा बांधा, त्याच्यावरून थोडं नियोजन करत जावं तुम्ही, असं वाटतं मला. बाबा मिल्किंग पार्लर नंतर करा, पहिल्यांदा दावण बांधा, त्याच्यानंतर त्यांना मिल्किंग पार्लर करा, असं करा म्हणतो मी. तुम्ही डायरेक्ट बांधून तुमचं आर्थिक नियोजन म्हणजे बिघडतं. डायरेक्ट भांडलं उतरून आर्थिक नियोजन बिघडतं तुमचं. लगेच याच भेटत नाही ह्या क्षेत्रात. म्हणजे गाय आणली म्हणजे 2 गाय आणल्या, कारण त्यांना गायीचा चारा लागतो, गोळी म्हणा, मेडिकल म्हणा, बाकी खर्च. आजारी पडले तर माणूस काय म्हणतो, बाबा डॉक्टरला मेडिकल सांगितलं काय झालं की म्हणणार, म्हणजे त्यांना औषध सांगितले आणायला की म्हणजे पैसे जातात, हे होतात, म्हणजे लगेच भेटत नाही त्याला. गायीला पहिल्यापासून म्हणजे 1 गाय आणली की तुम्ही पहिल्या 1 गायपासून दुसरी गाय तयार करा, 3 गाय करा, 4 गाय तयार करा, मग हळूहळू करत जावं. तुम्ही विकत आणून म्हणजे हा व्यवसाय होत नाही. मग आता काय करतात, शेड बांधतात, आर्थिक म्हणजे भांडवल गुंतवतात. तसं नाही, डायरेक्ट भांडवल गुंतवून ह्यात काही होत नाही. म्हणजे चालेल दादा, तुम्ही संपूर्ण तुमच्या व्यवसायाची माहिती दिली, संपूर्ण सुंदर असं नियोजन बघितलं. तुमची जिथून पुढची जी वाटचाल असणार आहे या व्यवसायामध्ये, तुमचं नियोजन भरपूर अजून यामध्ये आहे. तर त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि इथून पुढच्या वाटचालीस पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.